नमस्कार, मी नरेंद्र महाजन. आजचा आपला विषय आहे टेस्ट पेपर. हा 2018चा पेपर आहे. ITIच्या इलेक्ट्रिशियन, वायरमॅन या ट्रेडकरिता. तर प्रश्न नंबर 1, विच ऑफ द फॉलोइंग इज रूल ऑफ इंडायसेस. घातांकाचा कोणता नियम खालीलपैकी आहे. 4 दिलेले आहे, त्यापैकी कोणता नियम घातांकाचा आहे. तर x⁴ डिवायडेड बाय x⁴b इज इक्वल टू x⁴a प्लस b. या ठिकाणी x⁴a डिवायडेड बाय x⁴b इज इक्वल टू x⁴a मायनस b. नंतर या ठिकाणी x⁴a मल्टिप्लाइड बाय आणि ऑल ऑफ दिस. तर आपल्या घातांकाचे 4 नियम, एकूण 5 नियम आहेत. तर पहिला नियम जो आहे, गुणाकाराचा घात म्हणजे घातांकाची बेरीज. x⁴a मल्टिप्लाइड बाय x⁴b असेल तर घातांकाची बेरीज होते x⁴a प्लस b. भागाकार असेल तर घातांकाची वजाबाकी. x⁴a भागेला x⁴b असेल ते x⁴a मायनस b. या ठिकाणी भागाकारच विचारला, x⁴a भागेला x⁴b इज इक्वल टू, तर x⁴a भागेला x⁴b इज इक्वल टू x⁴a मायनस b होते. तर b इज द करेक्ट आन्सर. इथे a प्लस b म्हटलेलं हेच पण चुकीचं आहे, ए बी सुद्धा चुकीचं आहे, कारण घाताचा घात असेल तर ए बी आहे, हा नियम आहे. तर या ठिकाणी उत्तर कोणतं बरोबर आहे, x⁴a भागेला x⁴b इज इक्वल टू x⁴a मायनस b. दुसरा प्रश्न आहे, इफ सम ऑफ रूट्स आर 12 अँड प्रॉडक्ट ऑफ रूट इज 30 देन द इक्वेशन विल बी. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये 2 रूट्स मिळतात, 2 व्हॅल्यू 1च्या मिळतात. तर त्यांचा सम जर 12 असेल तर खालीलपैकी कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आपण मागील व्हिडिओमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जनरल सोल्युशन बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये सम ऑफ द रूट्स काय आहे, -b/a आणि प्रॉडक्ट ऑफ द रूट्स काय आहे, c/a. ते ABC म्हणजे काय, ABC म्हणजे हे जर जनरल स्वरूप असेल क्वाड्रॅटिक ax² + bx + c = 0, या फॉर्ममध्ये जर एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर सम ऑफ द रूट्स जे 2 1च्या किमती मिळतात, तर त्याचा सम जो आहे तर -b/a, हा b जो आहे -b/a या सूत्राने डायरेक्ट काढता येतो. या ठिकाणी बघा x² - 10x + 30 आहे. तर सम ऑफ रूट काय आहे, -b/a, -b म्हणजेच -10, बीची व्हॅल्यू -10 आहे. तर -10 -10 म्हणजे +10/a म्हणजे 10/a. ए म्हणजेच वर्क आहे, 1 आहे, म्हणजे 10/1 म्हणजे 10. म्हणजे सम या इक्वेशनचं सम ऑफ रूट कसं यायला पाहिजे, 10 असायला पाहिजे. इथे 12 आहे, म्हणजे हे उत्तर चुकीचं आहे. त्या ठिकाणी या ठिकाणी सुद्धा सम ऑफ रूट्स हा 10 होते, 12 म्हटलेला आहे, हे सुद्धा इक्वेशन राहू शकत नाही. या ठिकाणी सम हा 30 आहे, हे सुद्धा इक्वेशन राहू शकत नाही. म्हणजेच नन ऑफ दीज हे उत्तर करेक्ट राहील. नन ऑफ दीज इज द करेक्ट आन्सर. नंतरचा प्रश्न आहे, सॉल्व द फॅक्टर ऑफ x² - 36. x² - 36 याचे फॅक्टर विचारलेले आहे. आपल्याला फॅक्टर फॉर्म्युला माहीत आहे, a² - b² जर समजा असेल त्याचे फॅक्टर पडतात a + b, a - b. तर या फॉर्म्युल्याचा वापर करून x² - 36 म्हणजे x² - 36 म्हणजे 6चा वर्ग. तर त्याचे फॅक्टर पडतील x + 6 आणि x - 6. x + 6 आणि x - 6 इज द करेक्ट आन्सर. या ठिकाणी x - 6 मल्टिप्लाइड बाय x + 6 हे करेक्ट आन्सर आहे. नंतरचं आहे, सॉल्व द रूट ऑफ द इक्वेशन x² - 9x + 20. हे आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचं आहे. सॉल्व करण्याच्या 2 पद्धती आहे. आपल्याला जनरल सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला माहीत आहे. या पद्धतीने x² - 9x + 20 = 0 असेल तर त्याचे रूट्स आहे -b ± b² - 4ac/2a √b² - 4ac/2a. या केसमध्ये a ची किंमत 1 आहे, b ची किंमत -9 आहे आणि c ची किंमत 20 आहे. ह्या जर किमती पुट केल्या तर तुम्हाला -b म्हणजे -9 म्हणजे +9 होईल, b² म्हणजेच -9चा वर्ग म्हणजे 81 होईल आणि 4ac तर 4 मल्टिप्लाइड बाय a म्हणजे 1 आणि c = 20 म्हणजेच 80 होईल. याचं कॅल्क्युलेशन केलं तर +9 ± 81 - 80 म्हणजेच 1, त्याचा स्क्वेअर रूटसुद्धा 1च येईल. तर 9 ± 1/2 म्हणजे दॅट इज द व्हॅल्यू ऑफ द x. च्या 2 किमती मिळतात, x = 9 + 1/2 म्हणजे 5 आणि दुसरी किंमत मिळेल 9 - 1
2 इज इक्वल टू 4 अशा एकच्या 2 किमती मिळतात. तर या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे, 4 ऑप्शन दिलेले आहे, 4 आणि 5 म्हणजे 5 आणि 4 हे आन्सर करेक्ट आहे. म्हणजे हे आन्सर ए इज द करेक्ट आन्सर. नंतरचं उदाहरण आहे 80 मल्टिप्लाइड बाय x टू दी पॉवर 20 अपॉन 80 x टू दी पॉवर 5. तर 80 कॅन्सल होईल. x टू दी पॉवर 20 डिवायडेड बाय x टू दी पॉवर 5 घातांकाची वजाबाकी होत असते, म्हणजेच 20 वजा 5 म्हणजे 15 x टू दी पॉवर 15 म्हणजे आन्सर येईल x टू दी पॉवर 15. पण या ठिकाणी x टू दी पॉवर 15 कुठेच नाही, इथे आहे x टू दी पॉवर 15 आहे, परंतु 0.1 इंटू x टू दी पॉवर 15 आहे, परंतु 80 डिवाइड बाय 81 येणार, तर 1 इंटू x टू दी पॉवर 15 हे करेक्ट आन्सर होतं. पण या ठिकाणी हे आन्सर नाही आहे, म्हणजे नन ऑफ दीज हे उत्तर आपल्याला मिळेल, सिलेक्ट करावं लागेल, कारण कुठेही याचं उत्तर x टू दी पॉवर 15 हे उत्तर कुठेही नाही. नंतरचा प्रश्न आहे टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट ए रिव्हॉल्युशन इज नोन ॲज. तर व्हॉट इज टाइम पिरियड. तर टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट ए रिव्हॉल्युशन इज नोन ॲज दॅट इज कॉल्ड द टाइम पिरियड. टाइम पिरियड म्हणजेच काय, एक ऑल्टरनेटिंग क्वांटिटी जर असेल तर एक कंप्लीट सायकल कंप्लीट होण्याकरता जो वेळ लागतो त्याला टाइम पिरियड म्हणतात. म्हणजे इथपासून तर इथपर्यंत ही दिस इज अ कंप्लीट सायकल, पूर्ण कंप्लीट सायकल 0पासून स्टार्ट झाली इथपर्यंत एवढी सायकल. तर या टाईमला, या वेळेला काय म्हणतात, टाइम पिरियड म्हणतात. नंतर रेशिओ ऑफ द रेजिस्टन्स टू द इम्पिडन्स इज कॉल्ड. तर इम्पिडन्स म्हणजेच काय, तर रेजिस्टन्स आणि इम्पिडन्स म्हणजे रिॲक्टन्स याचं कॉम्बिनेशन्स. म्हणजेच हा जर रेजिस्टन्स R असेल आणि रिॲक्शन जर X असेल आणि ह्याला इम्पिडन्स, कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. रेजिस्टन्स आणि रिॲक्टन्समधला फरक आहे. रिॲक्टन्स म्हणजेच काय, अपोजिशन्स ऑफर्ड बाय द कपॅसिटर्स ऑर इंडक्टर दॅट इज कॉल्ड द रिॲक्टन्स. आणि रिॲक्टन्स आणि रेजिस्टन्स यांच्यामध्ये 90 डिग्रीचा फेज डिफरन्स असतो. कारण कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असेल तर तो कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स 90 डिग्रीच्या फेजनी लॅग असते, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असते 90 डिग्रीच्या फेजनी लीड असते. तर जर यामध्ये X आणि R मध्ये अँगल 90चा आहे आणि Z जो इम्पिडन्स आहे तर यामधला जो अँगल दिस इज फाय, तर हा रिॲक्टन्स आणि इम्पिडन्स यामधला रेशो म्हणजेच काय, तर आपण जर कॉस फाय जर घेतलं तर कॉस फाय इज इक्वल टू काय होईल, X डिवायडेड बाय Z. समोर कॉस फाय काय म्हटलं आहे, रेजिस्टन्स म्हणजे R डिवायडेड बाय Z. द रेशिओ ऑफ द रेजिस्टन्स अँड इम्पिडन्स. कॉस फाय म्हणजे लगतची बाजू R डिवायडेड बाय Z म्हणजेच काय होईल, R डिवायडेड बाय, दिस इज कॉल्ड द पॉवर फॅक्टर. याला पॉवर फॅक्टरची डेफिनेशन्स आहे. द रेशिओ ऑफ द रेजिस्टन्स अँड इम्पिडन्स इज कॉल्ड द पॉवर फॅक्टर. कॉस फाय इज ए पॉवर फॅक्टर आणि म्हणूनच उत्तर येईल पॉवर फॅक्टर. द नंबर ऑफ रिव्हॉल्युशन कम्प्लिटेड बाय वेव्ह इन ए सेकंद इज कॉल्ड. म्हणजे एका सेकंदामध्ये जेवढ्या सायकल्स होतात त्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी. आणि एका सायकल करता जो वेळ लागतो त्याला म्हणतात टाइम पिरियड. परंतु नंबर ऑफ सायकल पर सेकंड किंवा नंबर ऑफ रिव्हॉल्युशन पर सेकंड इज कॉल्ड द फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी इज द करेक्ट आन्सर. ऑल्टरनेटिंग करंट IRMS रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू किती असेल, तर रूट मीन स्क्वेअर जो व्हॅल्यू आहे RMS इज इक्वल टू 1/2 I मॅक्झिमम. 1/2 I मॅक्झिमम एवढा RMS व्हॅल्यू असते. आणि 1/√2ची जर किंमत ठेवली तर 0.0707 I मॅक्सिमम, तर 0.0707 मॅक्सिमम. दिस इज द करेक्ट आन्सर. नंतरचा प्रश्न आहे पीक व्हॅल्यू ऑफ द ऑल्टरनेटिंग करंट कॅन बी. तर पीक व्हॅल्यू म्हणजेच काय, ऑल्टरनेटिंग क्वांटिटी जर असेल करंट किंवा व्होल्टेज त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू इज कॉल्ड द पीक व्हॅल्यू. तर मॅक्झिमम व्हॅल्यू पॉझिटिव्ह राहू शकते आणि निगेटिव्ह. दिस इज द निगेटिव्ह पीक, दिस इज द पॉझिटिव्ह पीक. तर पीक व्हॅल्यू ऑफ द ऑल्टरनेटिंग करंट कॅन बी, इट मे बी पॉझिटिव्ह, मे बी निगेटिव्ह. देअरफॉर बोथ A अँड B म्हणजेच निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही उत्तर बरोबर आहे. म्हणजे बोथ A अँड B, बोथ A अँड B हे इज द करेक्ट आन्सर. तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यापुढील उदाहरणे बघूया. तोपर्यंत नमस्कार.